नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने. धाराशिवमधील ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचं उघड झालंय. आतापर्यंत पोलिसांनी 16 पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत. काही पुजाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस देखील बजावली आहे. ज्या पुजाऱ्यांचं नाव आलंय त्यांना मंदिर बंदी करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. या इशाऱ्यानंतर पुजारी आणि मंदिर प्रशासनात वाद पेटलाय. कायद्याचा आधार घेऊन पुजाऱ्यांवरील दंडेशाहीला थांबवा असा हल्लाबोल पुजाऱ्यांनी प्रशासनावर केलाय. नाहक तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करण्याचा हेतू कुणाचा आहे हे कळलं पाहिजे. तुळजापुरातील पुजारी हा सगळाच ड्रग्ज घेणारा आहे का? तर कुठलाही ड्रग्ज घेणारा व्यक्ती असेल तो आरोपी असणार आहे. त्याला पुजारी किंवा जात पात पक्ष भेदभाव करण्याचं कारण काय आहे? आणि मंदिराच्या बाहेर जर कुणी गुन्हा केला असेल तर त्याला कोर्ट आणि पोलीस स्टेशन हा कायदा आहे ना, त्याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. देवळे कवायतनुसार मंदिर प्रवेश बंदी ही पुजाऱ्याला या ड्रग्ज बाबत करता येणार नाही. आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. तर बालाजी, पुजारी आणि प्रशासनामध्ये हा वाद पेटलेला दिसतोय. धाराशिवमधील ड्रग्ज प्रकरणासंदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे? एकूण जर बघितलं प्रियंका, तर ड्रग्ज प्रकरणात ज्या त्या पहिल्यापासून आपण या गोष्टीचा अपडेट देत होतो की या घटनाक्रम कसा घडला. जर सुरुवातीला बघितलं तर फक्त 65 पुड्या जे ड्रग्ज आहे ते तामलवाडी टोलनाक्यावर सापडलं होतं. आणि या ड्रग्ज प्रकरणाची चर्चा गेली 3 वर्ष तुळजापुरात सुरू होती. मात्र पोलिसांनी जसा सापळा रचून हे ड्रग्ज पकडलं, 65 पुड्या ड्रग्ज नंतर जे आहे ती मोठी चेन याच्यामध्ये उघडी झाली. आणि आतापर्यंत जर बघितलं तर महिलांचा समावेश असेल किंवा याचं मुंबई पुणे कनेक्शन्स असेल, सोलापूर कनेक्शन्स असेल, झालं. मात्र आता पुजाऱ्यांचा सहभाग जो आहे तो समोर आलेला. आणि हे धक्कादायक म्हणावं लागेल की त्या देवीच्या पुजारीकडे आस्थेनं आणि श्रद्धेनं पाहिलं जातं. ते पुजारी त्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत. पोलिसांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार 16 पुजाऱ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि काही पुजाऱ्यांना जे आहे ते चौकशीसाठी नोटिसा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. आणि आता जर बघितलं तर पोलीस याबाबत अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन याच्यामध्ये माहिती देणार आहेत की नेमकं याच्यात कुणाकुणाचा सहभाग कशा कशा पद्धतीनं आहे. एकूण जर बघितलं तर तुळजापुरामध्ये 19 ते 22-20 वर्षाच्या मुलांना हे ड्रग्ज पुरवठा केल्याचं बी या तपासात उघड झालेलं आहे. मोठी चेन जी आहे ती उघड झालेली आहे. राजकीय पुढाऱ्यावरती आरोप प्रत्यारोप झाले की ह्याचा जो आहे आरोपी याचा कार्यकर्ता आहे. भाजप असेल, शिवसेना असेल, विधान भवनाच्या पटलावरती सुद्धा आमदार कैलाश पाटील असतील यांनी प्रश्न उपस्थित केला. एवढंच नाही तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील केंद्रात सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पोलिसांनी जी आहे ती वेगवान चक्र या तपासाची फिरवलीत. आता पुजाऱ्यांचं नाव आल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. खरंच निश्चित श्रद्धेनं आणि आस्थेनं ज्या पुजाऱ्यांकडे पाहिलं जातं त्या पुजाऱ्यांचा याच्यामध्ये रोल असणं हे खूप धक्कादायक आहे. कशा पद्धतीनं या पुजाऱ्याकडे ड्रग्ज येत होतं, किती जणांना कशा पद्धतीनं पुरवठा केला जात होता याचा देखील पोलीस जे आहे ते तपास करत आहेत. मात्र गेली 4 महिन्यापासून हे जे ड्रग्ज प्रकरण आहे ते धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर असेल किंवा इतर पटलावर असेल गाजत होतं. आता पुजाऱ्यांची नावं आल्यामुळे कुठेतरी मोठा या प्रकरणाला वेगळं वळण मिळालेलं आहे. पोलीस तपास करतायत. एक त्याच्यातलं महत्त्वाचं बघावं लागेल की मंदिर संस्थांना आतापर्यंत सांगितलं आहे की जे पुजारी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर मंदिर संस्थान कारवाई करणार. मात्र त्याला पुजाऱ्यांनी कुठेतरी विरोध दर्शवला आहे. तुमची कारवाई देऊळ कवायत ऍक्ट जो कायदा आहे तो मंदिरात लागू होतो, मंदिराच्या बाहेर लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यासंदर्भात जी कारवाई करायची असेल ती बाहेर करा.